ओमराजे निंबाळकर वगळता ठाकरेंच्या फुटलेल्या पाचही खासदारांपैकी एकही खासदार संपर्कात नाहीये। फुटल्यापासून ते आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा आलेले नाहीयेत। खासदारांचा मुक्काम सध्या कुठे आहे, ते महाराष्ट्रामध्ये आहेत की महाराष्ट्राच्या बाहेर, याचाही कुणाला सुगावा लागलेला नाहीये। पाहूयात। काय त्यांनी टायगर ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक का टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो ना तुडवू म्हणून। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। धनुष्य गेल्यानंतर जर मशाल चिन्हावरून खासदार झालेलेही फुटत असतील तर त्यांना तुडवा असे इशारे दिले जात असताना दुसरीकडे फुटलेले खासदार अजूनही मतदारसंघात फिरकलेच नाहीत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे यापैकी ओमराजेंचा अपवास सोडला तर इतर पाचही खासदार नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की महाराष्ट्राबाहेर, याचा कुणालाही पत्ता नाही। फुटल्याच्या चर्चांनंतर सहाही खासदार आपल्या मतदारसंघात परतलेले नाहीत। लोकसभेला शिंदे भाजप दादा गटाच्या महायुती विरोधात ज्या समर्थकांनी फुटीर खासदारांचं काम केलं होतं त्यांनी मतदारसंघात खासदारांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संताप व्यक्त केलाय। या नागेश पाटील हरामखोर खासदाराचा जाहीर निषेध करतो। खासदारांच्या स्वाभिमानाचा आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी सौदा केला आहे। त्याच्या धक्क्याला सांगायचं म्हणजे की त्याने राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून कसे येतात महायुतीमध्ये हे दाखवून द्यावा। त्यांनी निश्चितच आपला राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावा असं। आणि शिंदे गटात गेला फक्त कशासाठी तर लालचेपोटी 50 खोके घेऊन आणि पैशासाठी हा बेईमान झालेला आहे। हा फक्त पैशासाठी गेलेला आहे, दुसरं काही कारण नाही। अशा खद्दार हरामखोर खासदार देशमुख सारख्या माणसाला खरोखर म्हणतो ना, गावात आले तर एकच करा की टमाटे नांडी आपल्या गावात आहेत, बरसात करा, याच्या अंगावर टाका आणि चपलानं मारायला काले अशाला निषेध करा। एकच जण गावात फिरून नका देऊ, जिथं येईन तिथं याला लाताडा धुक्यानं मारा, असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। एका अज्ञात 5 स्टार हॉटेलमधून आष्टीकर, संजय दिना पाटील आणि संजय देशमुखांचा फोटो समोर आलाय। त्यांच्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे अभिषेक वर्मा देखील आहेत। यापैकी मुंबईतील खासदार संजय दिना पाटील सर्वाधिक चर्चेत आहेत, कारण फुटीच्या आदल्या दिवशी ते ठाकरेंनी बोलावलेल्या मातोश्रीच्या बैठकीतही उपस्थित राहिले आणि दुसऱ्या दिवशी फुटून त्यांनी शिंदे सेनेच्या बैठकीतही हजेरी लावली। हिंगोलीचे खासदार आष्टीकरांनी तर व्हिडिओ कॉलवरून उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्या सोबतच असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते सुद्धा फुटून शिंदेच्या सेनेमध्ये सामील झाले। याआधी ऑपरेशन टायगर फेल आहे असं म्हणणारे परभणीचे संजय उर्फ बंडू जाधव सुद्धा बंडात सामील होऊन शिंदेंना मिळाले आहेत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंना तर पक्षांतराचा दांडगा अनुभव आहे। 2009ला ते पहिल्यांदा शिवसेनेतून खासदार झाले। पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसलाही सोडून वागचौरे भाजपत दाखल झाले। 2019ला बंडखोरी केल्यामुळे भाजपतून हकालपट्टी करण्यात आली। पुढचा काही काळ त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून पाहिली। शिवसेना फुटल्यानंतर 2023मध्ये ते ठाकरे गटामध्ये परतले। 2024च्या लोकसभेत ठाकरेंकडून खासदारही झाले आणि 2च वर्षात पुन्हा ठाकरेंकडून फुटून ते सध्या शिंदेच्या सेनेत गेलेत। मागच्या 25 ते 30 वर्षात वागचौरेंनी 5 वर्षाहून अधिक काळ कोणत्याही पक्षामध्ये मुक्काम केलेला नाही, त्यामुळे त्यांचा यापुढचा प्रवास कोणत्या पक्षात होतो याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे। तुमच्या दृष्टीने नॉट रिचेबल होतो, माझ्या दृष्टीने मी रिचेबल होतो। काल सकाळच्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो आणि कालच्या संध्याकाळच्या 10च्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो। काय नेमकं उद्धव साहेबांनी काल काय जे सांगितलं ते सगळ्यांनी सांगितलं, प्रवक्त्यांनी सांगितलं। जी काही चर्चा सुरू होती त्यावर काय सांगाल तुम्ही, जे तुम्ही सोडून मी आज इथे आहे, उद्या जायचं तर तुम्हाला घेऊन जाईल ना। आधीच एका फुटीवरून महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झालेला असताना यापुढे आम्ही आमदार आणि मुंबईतले ठाकरेंचे नगरसेवकही फोडणार असं थेट अप्रत्यक्षपणे शिंदेचे नेते जाहीर मंचावरून बोलू लागलेत। ते संजय राऊत नावाचं बावलं ते संपवणार आहे, सांगण्याची गरज नाही। याला म्हणे मारील, त्याला म्हणे मारील। अरे आम्ही काय असेच दिसतो काय? 4-4 लाखातून निवडून आलोय। जरा आमच्या मागच्या गुन्ह्यांची हिस्ट्री चेक कर। 302, 307 प्लेन चॅप्टर 151 तुला पाठ नसतील तेवढे पाठ आहे।
तू बसल्या बसल्या लेखणीच्या भरोश्यावर बाळासाहेबांच्या आशीर्वादावर खासदार झालास. आम्ही जनतेमधून आमदार झालेले लोक आहोत, जनतेमधून खासदार झालेले लोक आहोत. हा तर छोटासा झटका आहे, विधानसभेचा अजून फटका आहे आणि महापालिकेचा मोठा चटका आहे. हे विसरता कामा नये आणि तो तुम्ही देणार याची मला खात्री आहे. मागच्या काही दिवसात आपचे राज्यसभेतले 7 खासदार फुटून भाजपत सामील झाले. सत्ता गेल्यानंतर टीएमसीच्या 18 खासदारांनी फुटून त्यांनी भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा दिला. खासदारांच्या नंतर टीएमसीचे विधानसभेत 80 पैकी 58 खासदारही फुटले. ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले. यानंतर आता आम्ही आमदार नगरसेवकही फोडू असा इशारा दिला जातोय. लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याची विधानं होत आहेत आणि तिकडे उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी फुटणार असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.